तापील किती राहिलोय, गोळी खातो मी. अरे गोळी काय खाता, मी शेट्टी सरांना सांगणार आहे आता परत साईड इफेक्ट एकदा व्याख्यान द्यायला. पण आपण काम करा, मेडिसिन फ्री लाईफ जगता येतं. खर्च करावाच लागणार आहे. एका वेळेला ऍडमिट झाल्यावर 1.5 लाख भारी आहे की नाही दवाखान्याचं बिल. तेच आपण स्वतःवर काम केलं तर तेच स्वतः आयुष्य वाढणार आहे की नाही. जितेंद्र जोशी सरांसारखी एफिशियन्सी वाढते, काम वाढतं, तुमचा इन्कम पण वाढतो जो तुम्ही स्वतःवर खर्च करता. त्यामुळे त्याच्या दृष्टीनं आपण काम करू. पण आज आपण एका ज्वलंत सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे आणि बसल तिथं तीच चर्चा चालू आहे. काय टेम्परेचर अजून वाढणार आहे नेक्स्ट वीक मध्ये, हे आपण ऐकायला लागलोय. गेलं किती आमच्याकडे 39-40 ला गेलं. सांगायला लागले काय आता 39-40 ला मी सांगायला लागले बाहेर जाऊ नका, जादा फिरू नका म्हण. जी लोक इन्व्हिटेशन लोकांना सांगतात करतात त्या लोकांना सांगायला लागले सकाळी काहीच करू नका, लई ऊन आहे, दुपारच्या पुढं 5 नंतर सगळ्या गोष्टी करा, हे मी बोलायला लागले. कारण का की हा जो ही जी उष्णता आहे ना, त्या उष्णतेमुळं जे काय आपल्या शरीरावर प्रॉब्लेम्स येत आहेत त्या दृष्टीने अजून वाढणार आहे का, वाढू दे, आपण प्रिकॉशन घेऊ. काय वाढायचंय ते वाढू दे. आपल्याकडे एवढी डॉक्टरांची टीम आहे, एवढे हेल्थवर आपण बेस्ट काम करायला लागलोय. हे जे सांगतील त्या टिप्स फॉलो केलो तर नक्की आपल्याला या चॅलेंजला फेस नाही करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आजचा टॉपिक आहे उष्माघात, उष्णतेच्या आपल्या सनस्ट्रोक काय असेल ते, ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावर या उष्णतेचा होणारे परिणाम आणि त्याच्यासाठी आपण घ्यावयाची काळजी. आणि आता आपण जाणार आहोत डॉक्टर नेहा जाधव ताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू आपण. नेहा ताई तुम्हाला आहेत बरं का 20-25 मिनिटं. ओके सुमित सर ऑल म्यूट टाका. नेहा ताईंना मी पोस्ट केले. येस अनम्यूट करा मॅडम. मॅडम अनम्यूट करा. थँक्यू सर. गुड मॉर्निंग, मी डॉक्टर नेहा जाधव. आता मॅडमनी सांगितलंच आपल्याला की बाहेर किती हीट आहे आणि किती उष्णता वाढायला लागली आणि नेक्स्ट वीक आणि त्याचा नेक्स्ट वीक पुढच्या 10 दिवसामध्ये आणखीन पारा बाहेरचा चढणार आहे असं सांगितलेलं आहे ब्रॉडकास्टने. पण आता हे जे बाहेरचं तापमान आहे ते तापमानाचं आपल्या शरीरावर ते कमी होऊ देत नाहीतर वाढू देत, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतोच आहे, म्हणजे होणारच आहे. पण हे जे बाहेरचं तापमान आहे ना, ते बाहेरचं तापमान ज्या वेळेला आता नॉर्मली कसं आहे, नॉर्मली आपल्या शरीराचं तापमान हे बाहेरच्या तापमानाशी मिळतं जुळतं करून घेत असते, म्हणजे ते बॅलन्स करत असते आपलं शरीर. पण ज्या वेळेला बाहेरचं तापमानच एवढं वाढतंय की आपलं शरीर त्याला कोप अप करू शकत नाही आणि त्यावेळेला आपल्या शरीरातले जे अवयव आहेत त्याच्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. साधारणतः ना आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर असते 37 डिग्री किंवा 98.6 जे आपण म्हणतो तेवढं असते. आणि ह्या तापमानावर आपल्या शरीरातले जे आतले सगळे अवयव आहेत ते योग्य रीतीने काम करत असतात, म्हणजे त्याला प्रॉपर टेम्परेचर हे 98.6 और समथिंग पुढे पुढे मागे चालू शकते. तर आपल्या शरीराचं जे हे तापमान आहे ना ते कंट्रोल करायचं काम मेंदूतलं हायपोथॅलॅमस ग्लँड ही करत असते. बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर जेव्हा वाढायला लागतं तेव्हा एका सर्टन लेवल पर्यंत बॉडी ते सहन करू शकते. शरीरातलं पाणी बॉडीतलं टेम्परेचर हे मेंटेन करू शकते, म्हणजे ते टेम्परेचर वाढू देत नाही आपल्या शरीरात जे पाणी असते ते. पण जसं 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 बाहेरचं टेम्परेचर वाढायला लागते ना तर शरीरातलं पाणी घामाच्या स्वरूपात आपल्या स्किनवर येते आणि घामाच्या स्वरूपात आल्याने बाहेरच्या बॉडीचं टेम्परेचर हे कूल डाऊन होते, म्हणजे कमी व्हायला लागते. पण ज्या वेळेला हे बाहेरचं टेम्परेचर वाढायला लागते घामामुळे शरीरातलं जे पाणी आहे वॉटर लेवल हे कमी कमी व्हायला लागते. त्या वेळेला आपल्या शरीरातलं पाणी कमी व्हायला लागते, हृदय आणि रक्तातलं पाणी कमी व्हायला लागते आणि हे घट्ट व्हायला लागते, ज्याला आपण म्हणतो की रक्त घट्ट व्हायला लागते. आणि हृदय म्हणा, मेंदू म्हणा, फुफ्फुस म्हणा, स्नायू म्हणा, ह्यासारखे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ह्याच्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या ब्लॉक व्हायला लागतात आणि त्याचा ब्लड सप्लाय कमी झाल्याने पुढचे जे सगळे अवयव आहेत हे स्ट्रेसमध्ये जातात आणि त्यालाच आपण त्यावेळेला शरीराचं तापमान शरीराचं तापमान 42 डिग्री एवढं होते, म्हणजे जवळजवळ 104 डिग्री सेंटीग्रेड, त्यावेळेला आपल्याला हीट स्ट्रोक किंवा उष्माघात याचा त्रास जाणवायला लागतो.
आता उन्हात काम, आता बघतोय आपण बाहेर किती लोक उन्हात काम करतात, जे मजूर आहेत, शेतमजूर आहेत, लहान मुलं आहेत, वयस्कर लोक आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, ज्यांना बीपी आहे, थायरॉइड आहे, डायबिटीस आहे, किडनी डिसिजेस आहेत, हार्ट डिसिजेस आहेत, ह्याचे जे रुग्ण आहेत किंवा जे सैनिक आहेत, सोल्जर्स आहेत, ग्राउंडवर काम करणारे आपले प्लेयर्स आहेत, पोलीस आहेत किंवा आरटीओ लोक आहेत, ही लोकांना सतत उन्हात उभं राहून काम करायला लागते. सर्वसाधारण ह्या लोकांना उष्माघाताचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवत असतो. आता उष्माघात ते साधारण ना लगेच आपण उन्हात गेलो आणि सनस्ट्रोक झाला असं होत नाही. त्याचे सौम्यपासून गंभीर असे परिणाम असे आपले प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते जाणवायला लागतात. तर सगळ्यात पहिलं काय असते तर सनबर्न, म्हणजे स्किनवरती त्याचा इफेक्ट, जसं काय त्वचा लाल होते. आता उन्हात गेल्यावर बघा त्वचा एकदम लाल होते, थोड्या वेळाने ती काळी सुद्धा पडते, त्वचेवर धग होते, म्हणजे एकदम गरम होते आणि खाज व्हायला लागले किंवा अगदी धग व्हायला लागते. काय काय वेळेला त्याला पुरळ पण येते, ही लक्षणं दिसतात. अशा वेळेला आपल्याला गार पाण्याने त्याच्यावर स्पंजिंग करणे किंवा गार पाण्याने बाहेरून आल्यावर आंघोळ करणे, हे आपण त्याच्यावर उपाय करू शकतो. त्याच्यानंतर येते की हीट क्रॅम्प्स. हीट क्रॅम्प्स म्हणजे काय तर ज्यावेळेला स्नायूतलं पाणी कमी व्हायला लागते, अशा वेळेला हातापायाच्या स्नायूंना गोळे यायला लागतात. पोटातल्या स्नायूंना सुद्धा गोळे येऊन मग क्वचित पोटदुखी, संडास, उलटी किंवा काही काही वेळेला टेम्परेचर पण येऊ शकते. अशा वेळेला सुद्धा पेशंटला, त्या व्यक्तीला कोल्ड स्पंजिंग किंवा थोडं थोडं पाणी देत राहणं हे गरजेचं राहते. त्याच्यानंतर येते की हे हीट एक्झॉशन. हे म्हणजे काय तर अतिशय घाम आल्याने शरीरातला पाण्याचं प्रमाण खूप कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे येणारा थकवा. तर जसं खूप घाम यायला लागतोय ना, तर हे व्यक्तीचं शरीर थंड पडायला लागते, शरीराला थकवा येतोय, हातपाय गळून गेल्यासारखं होते, नाडीचे ठोके मंदावतात, श्वास लागणं, दम लागणं, अशा पद्धतीने आपल्याला त्रास होऊ लागतोय. बीपी कमी होणं, कधी कधी अशा वेळेला पेशंट सेमी कॉन्शियस, म्हणजे त्याला कळत नाही की आपल्याला काय आहे. रस्त्यात चालता चालता पेशंट सेमी कॉन्शियस मध्ये जाऊ शकतोय, बेशुद्ध पडू शकतोय. मग अशा वेळेला सुद्धा अशा पेशंटला कपडे सैल करणं किंवा पाणी पाजत राहणं, हातपाय गार पाण्याने पुसून घेणं, असा आपण उपाय करू शकतो. त्याच्यानंतरची पुढची जी गंभीर अवस्था आहे ती जी आपण बोलणार आहोत की हीट स्ट्रोक, म्हणजे उष्माघात. तर ज्या वेळेला मी मगाशी सांगितलं की शरीराचं तापमान ज्या वेळेला 104 डिग्री पेक्षा पण जास्त होते, त्यावेळेला आपल्याला सनस्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. ह्या वेळेला काय होते की पेशंटला, त्या व्यक्तीला घाम येत नाही, त्याचं टेम्परेचर अगदी जास्त झालेलं असते, अगदी गरम झालेलं असते, उलटी जुलाब होऊन पेशंट पूर्ण बेशुद्ध होऊ शकते, नाडीचे ठोके पूर्ण मंदावू शकतात किंवा एक एक वेळेला पूर्ण कमी होतात. बीपी बऱ्याच वेळेला कमी होतोय, बऱ्याच वेळेला वाढू पण शकते. अशा वेळेला ना पेशंटला, हा झाली इमर्जन्सी कंडिशन, ह्या कंडिशन मध्ये हॉस्पिटलायझेशन करणं गरजेचं असते. तर जोपर्यंत आपण त्याला ऍडमिट करत नाही तोपर्यंत त्याला थंड पाण्याने स्पंजिंग करणं खूप गरजेचं असते. आता हीट स्ट्रोक जी सर्वसाधारण लक्षणं आहेत ना, ती मी सांगितलं की कमी पासून जास्त प्रमाणात तीव्र स्वरूपाची जाणवतात. त्याच्यात शरीर गरम होणं, त्वचेवर पुरळ येणं, स्किन ड्राय होणं, त्वचा कोरडी होणं, घाम येणं किंवा पूर्ण कमी होणं. आता सनबर्न स्ट्रोकचा जो सगळ्यात शेवटचा टप्पा असतो त्याच्यामध्ये अजिबात घाम येत नाही, तो पूर्ण टेम्परेचर खूप वाढलेलं असते शरीराचं, दम लागणं, श्वास लागणं, उलट्या पण होऊ शकतात, मळमळ, डोकंदुखी, पोटदुखी. बऱ्याचदा बघा आपण म्हणतो की नाकातून रक्त येते उन्हातून जाताना, जे आपण घोळणा फुटलं असं म्हणतो, बऱ्याच मुलांना, लहान मुलांना पण किंवा उन्हात काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी दिसून येतात. लघवीचं प्रमाण खूप कमी होते, कारण इकडे शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने घामामुळे युरिन आउटपुट कमी होते, त्यामुळे लघवीचे इन्फेक्शन सुद्धा व्हायला लागतात. छातीत धडधड होणं, अशी लक्षणं येतात. ही झाली सौम्य लक्षणं. मेजर लक्षणांमध्ये किडनी, लिव्हर, हार्ट, ब्रेन, ह्या सगळ्यांच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे जीवघेणी इमर्जन्सी सुद्धा निर्माण होऊ शकते. आता त्वरित उपाययोजनामध्ये आपण म्हणतो की शक्य तेवढं त्यांना गार जागेत घेऊन जावा, पॉसिबल असेल तर एसी मध्ये घेऊन जावा, गार पाण्याने स्पंजिंग करा, घट्ट त्यांनी कपडे घातले असतील तर ते सैल करा. अशा पेशंटला व्हेंटिलेशनची खूप गरज असते, म्हणजे उगाच त्याच्या भोवती गर्दी करू नका, त्याला ऑक्सिजनची गरज असते. अशा पेशंटना म्हणजे आपण मान आहे, काक आहे, जांघेमध्ये अशा लोकांना आईस पॅक आपण ठेवतोय. कारण काय होतं, ह्या ठिकाणी ना ब्लड सप्लाय सगळ्यात जास्त रक्तवाहिन्या असतात, त्याच्यामुळे अशा ठिकाणी कोल्ड पॅक ठेवलं
तर त्याचा जास्त आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि खूपच इमर्जन्सी असेल तर शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलायझेशन करून आपल्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेशन IV फ्लुइड्स द्यावं लागतं. आता मला सांगा, हे एवढी लक्षणं नुसतं ऊन वाढल्याने होते, तर आपल्याला अगोदरच ह्याचा उष्माघाताचा त्रास आपल्याला माहिती आहे, हा त्रास आपल्याला होणार आहे, तर त्याची आपण अगोदरच काळजी घ्यायला पाहिजे ना. तर त्याची जेव्हा अगोदरच आपण जर काळजी घेतली तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होणार नाहीत. म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ऑलवेज. मग अगोदरच आपण जर प्रिव्हेंट केलं ह्या सगळ्या गोष्टी, तर आपल्याला हे इमर्जन्सी पर्यंत जायलाच लागणार नाही. तर आपण काय काय काळजी घेऊ शकतो ह्या उन्हाळ्यात? तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की उन्हामध्ये जाऊ नये. दुपारी 11 ते 3 हा जो काळ असतो ना, हा जो वेळ आहे, हा एकदम कडक उन्हाचा वेळ असतो. ज्या वेळेला सूर्याची जी किरणं असतात ती जवळजवळ 80 to 110 डिग्री ह्या ह्या डिग्री पर्यंत, म्हणजे त्या कोणामध्ये आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि ती डायरेक्ट आपल्या शरीरावर पडत असतात आणि ती इतक्या तीव्र स्वरूपाची असतात. या अशा वेळेला बाहेर पडलं तर त्याचा इम्पॅक्ट जो सगळ्यात जास्त जाणवतो 11 ते 3 ह्या वेळेत. पण आता आपण कामकरी लोक आहोत, 11 ते 3 बाहेर पडायचं नाही, मग काय करायचं? कारण बऱ्याच लोकांना बाहेर पडायलाच लागते. मग अशा वेळेला शक्य तेवढं अवॉइड करा. पण जर खूपच इमर्जन्सी असेल तर अशा वेळेला शक्यतो फेंट कलरचे कपडे घालणे, म्हणजे व्हाईट असे फेंट कलरचे कपडे घालायचे. स्कार्फ वापरा, कॅप वापरा, गॉगल्स वापरा, नंतर छत्री शक्य असेल तर छत्री वापरा. ह्या सगळ्या गोष्टी आपण, ग्लोव्ज आहेत, हँड ग्लोव्ज आहेत, पायाचे ग्लोव्ज आहेत, सॉक्स आहेत, हे वापर करू शकतो. डार्क कलरचे कपडे शक्यतो घालू नका. डार्क कलर, काळा कलर. आता काळा कलर, जे डार्क कलर असतात ना, हे स्किनचे रेज असतात, जे सूर्याचे रेज आहेत ना, ते ऍब्झॉर्ब करतात. त्याच्यामुळे कपडे हे डार्क कलरचे कपडे वापरू नये. घट्ट कपडे जसे आता जीन्स, आता मुली मुली वगैरे वापरतात, जीन्स अजिबात वापरू नका. सिंथेटिक कपडे वापरू नका, कारण त्याच्यामुळे शरीरात अतिशय प्रमाणात घाम येतोय आणि व्हेंटिलेशन, त्वचेच्या बाहेरची जी थोडीशी इंटरनेट प्रॉब्लेम असणार आहे. ओके, होतील लगेच जॉईन. सुमित सर ज्यावेळेला जॉईन होतील त्यावेळेला मला सांगताय, मी कंटिन्यू करते तोपर्यंत. आलेच. येस. झालं जॉईन. आवाज कमी आहे. नाही, आवाजच बंद आहे. आवाज कमी कसा असेल? नाही, अजून साऊंड जॉईन नाही झालं. नाही झाला काय? ओके, आत्ता झालं. ऑडिओ कनेक्ट झाला. येस. काही कोर्स करा ते. हँड रेज द्या. येस. असं केल्यानंतर मला येत नाही. जरा एकच मिनिट. हा, कंटिन्यू. म्यूट काढा नेहाताई. येस. सॉरी, आउट झालं. तर सिंथेटिक कपडे वापरायचे नाहीये. सध्या आपण 2 व्हीलर, 4 व्हीलर याचा वापर करतोय आणि एकदा यातून प्रवास करतोय. तर 4 व्हीलरचा प्रवास शक्यतो सकाळी एकदम लवकर किंवा 4-5 नंतर करायचा. गाडी आपण उन्हामध्ये जास्त वेळ पार्क करतोय, त्याच्यामुळे आतली हवा, जी गाडीच्या आतली हवा असते, एकदम गरम झालेली असते. अशा वेळेला थोडंसं AC ऑन करून मग थोडी कार कूल होऊ द्यायची, आपली गरम हवा बाहेर काढू द्यायची आणि मगच त्यात बसायचं. आपण 2 व्हीलर वरती पण जर उन्हामध्ये गाडी लावली असेल तर ती थोडीशी गार पाण्याच्या कपड्याने पुसून मगच त्याच्यावर बसायचंय. कारण ह्या नुसतं गरम सीटवर बसल्यामुळे सुद्धा आपल्याला युरिनरी इन्फेक्शन किंवा सनस्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. आणि लहान मुलं आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, वयस्कर मंडळी आहेत, ज्यांना BP, शुगर, हृदयविकार, ह्या लोकांनी शक्यतो उन्हात बाहेर पडूच नये असं मी सजेस्ट करेन. पडायला लागलं तर मग कॅप, छत्री, स्कार्फ ह्या सगळ्या गोष्टी अवश्य ठेवायच्या. पाण्याची एखादी बाटली गरजेची आहे स्वतः बरोबर ठेवणं. स्वतः चेहऱ्याला सनस्क्रीन वगैरे वापरू शकतो आपण. उन्हाळ्यात मांसाहार, मद्याहार नक्कीच टाळला पाहिजे, 100% टाळला पाहिजे. कारण अतिउष्ण पदार्थ हे आपल्याला शरीराला घातक असतात
अगोदरच बाहेरची एवढी उष्णता आहे, शरीरात एवढी उष्णता आहे आणि आपण जो आहार उष्ण पदार्थ घेतले तर त्याचं नक्कीच आपलं गट हेल्थ खराब होणार आहे. बाहेरचं घाणेरडं तेलातले तळलेलं, उघड्या गाड्यांवरचं भजी, वडे, बर्गर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्याच्याऐवजी आपल्याला सकस संतुलित आहार घ्या, जो सहजपणे पचणार आहे, अगदी लगेच पचेल, जो आपल्याला गटला हेल्दी ठेवेल, आपलं शरीर पण हेल्दी ठेवेल, असा सकस संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. आहारामध्ये काकडी, टोमॅटो, बीट, गाजर यासारखे सॅलडचा वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉपर अंश असतो. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला पाण्याचा इंटेक प्रॉपर ठेवला पाहिजे. उन्हामुळे एकतर खूप घाम येत असते, त्याच्यामुळे शरीरातले पाण्याचं प्रमाण खूप कमी होत असते आणि त्यामुळे रक्तातलं जे इलेक्ट्रोलाइट आहेत ना ते सुद्धा कमी होत असतात. आपण मॅरेथॉनच्या शेड्यूलमध्ये कायम सांगतोच की तासाला 1 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. पण उन्हाळ्यात ना त्यापेक्षाही जास्त पाणी प्यायला काहीच हरकत नाही. प्यायलाच पाहिजे. कारण ऑलरेडी आपलं घामाचं प्रमाण जास्त असते. एखाद्या वेळेला आपण ताक किंवा आवळा सरबत, लिंबू सरबत, वाळा सरबत, फळांचे रस, नारळ पाणी, बेल सरबत आहे, केळीचं पण आहे किंवा कोकम सरबत आहे. ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला हरकत नाही. पण त्यात साखर आणि गूळ याचं प्रमाण पण किती आहे याचा सुद्धा प्रॉपर विचार करूनच ते प्रमाणात घेतलं पाहिजे. बाहेरचे आपण उन्हाळ्यात बघा कोल्ड्रिंकचं प्रमाण खूप आपलं वाढतंय की बाहेर पडलो की कोल्ड्रिंक पितोय. पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्सचं प्रमाण एवढं असते की ते आपल्या शरीराला इतकं नुकसानकारक करते. थोड्याशा आपण थोडा वेळ थंडाव्यासाठी आपण ते पितोय, पण नंतर जाऊन आतमध्ये आपले गट हेल्थ पूर्ण बिघडून टाकते. आपण मॉर्निंग फ्युएल स्टेशनच्या टॉपिकमध्ये कायमच ऐकतोय की हे बाहेरचे केमिकल युक्त पदार्थ आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत किंवा बाहेरचे जे अन्न आहे ते किती आपल्याला अनहेल्दी आहे. ते आपण कायमच टाळलं पाहिजे. फक्त उन्हाळ्यातच नाही, कायमस्वरूपी ते टाळलं पाहिजे. पण म्हणूनच एक बेस्ट आहे आपलं जे आपण म्हणतो की हे सगळं मी सांगितलं की लिंबू सरबत प्या, आवळा सरबत प्या. पण सगळ्यामध्ये जे बेस्ट फ्युएल आहे ते आपल्याकडे आहे 24 हायड्रेट. कालचा शेट्टी सरांचा फ्युएल इन्फॉर्मेशन कुणी ऐकला असेल तर त्यांना कळलं असेल की 24 हायड्रेट हे उन्हाळ्यात अमृतासारखं काम करते. माझा एक अनुभव सांगते तुम्हाला. लास्ट वीक मध्ये ना वॉटर इनटेक माझा कमी झाला खूप. उन्हामध्ये थोडं फिरायला लागलं. क्लिनिकमध्ये पण जास्त खूप स्वेटिंग होत होतं आणि त्याच्यामुळे मला 1-2 दिवस एवढी मसल क्रॅम्प यायला लागले की मला उभं पण राहता येत नव्हतं 2 दिवस. की मला गाडीवरनं पाय खाली उतरता येत नव्हता. पण फक्त 2 ग्लास 24 हायड्रेट माझं पूर्ण इलेक्ट्रोलाइट बॅलन्स पूर्ण व्यवस्थित झालं आणि पायातलं गोळे तर गेलेच आणि एकदम एनर्जेटिक वाटायला लागले. तर आपलं हे जे 24 हायड्रेट आहे ते आहे. परत हे एनर्जी ड्रिंक आहे. आपण हे घेतो दिवसातून 3 वेळा, 4 वेळा घेऊ शकतोय. परत आपलं स्किन बुस्टर आहे. ह्या सगळ्या मधून आपल्याला शरीरातलं जे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे ते नक्कीच व्यवस्थित होऊ शकते. आपण सगळेच आपल्या आरोग्यावर काम करतोय. ओबेसिटी आहे, बीपी आहे, डायबिटीज आहे, थायरॉइड आहे. या सगळ्या रोगातून आपण बाहेर पडण्यासाठी 100 वर्ष विनाकाठी, विनालाठी औषधमुक्त जीवन जगण्यासाठी आपण इथे प्रयत्नशील आहोत. त्याच्यासाठी आपण प्राणायाम करतो. आम्ही सांगतो की प्राणायाम करा, योगा करा, अ, अ, नंतर व्यायाम करा. हे सगळं आपल्याला करावंच लागतं. आता 87 फॅमिलीमध्ये आल्यावर आपल्याला योगासाठी किंवा एक्सरसाइजसाठी गार्डन, जिम्समध्ये जायची बिलकुल गरज नाहीये. सकाळ संध्याकाळ आपल्याला वर्कआउट बॅचेस आहेत, योगा बॅचेस आहेत. त्यामुळे घरात बसूनच Zoomद्वारा आणि विनामूल्य आपल्याला काही त्याला पेमेंट करायला लागत नाही. त्याच्यामुळे त्याला आपण घरात बसूनच ते करू शकतो. योगाचा विषय इथे निघालाय म्हणून सांगते, की योगाच्या काही जे प्रयोग आहेत, त्यामुळे सुद्धा हे बाहेरचं जो वातावरण आहे, गरम वातावरण, त्याच्यामुळे झालेलं गरम शरीर हे थंड आपण ठेवू शकतो. मी त्याच्यामधली तज्ञ नाहीये, पण एक थोडक्यात सांगते. मध्ये काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण मन आणि शरीर हे दोन्ही पण थंड ठेवू शकतो. त्यातलं शीतली प्राणायाम आणि शीतकरी प्राणायाम याचा उपयोग उष्ण झालेलं शरीर हे लगेच थंड पडायला आपल्याला उपयोगी पडते. चंद्रभेदन प्राणायाममध्ये आपण डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन उजव्या नाकपुडीतून सोडला जातो. ह्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये शरीराला थंडावा मिळतोय. परत चिडचिड आहे किंवा आपली चिंता आहे ह्याच्यातून पण आपण ही सगळं कमी व्हायला लागते. मन सुद्धा शांत होते. यामध्ये सायंटिफिक व्ह्यू कसा आहे तर पॅरासिम्पॅथेटिक जे नर्वस सिस्टीम असते त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट केलं जातं आणि ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो.
तर आता हे सगळं प्राणायाम आहेत. ते मी काय योग शिक्षक नाहीये, पण आपल्याकडे प्राणायामाचा स्पेशल वर्ग आहे 4 वाजता. ह्या प्राणायामाच्या स्पेशल वर्गामध्ये हे सगळे प्राणायाम आपल्याला शिकवले जातात. अगदी तज्ञांकडून शिकवले जातात. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फारच उपयोग होतो ह्या वातावरणामध्ये आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी. आपलंच नाही तर जे बाहेर पशुपक्षी आहेत त्यांना सुद्धा ह्या गरमीचा त्रास होतोय, ह्या हीटचा त्रास होतोय. त्यांची सुद्धा आपण थोडीशी काळजी घेऊ शकतोय. एखादा बाऊल, एखादं भांड पाण्याचं आपण अंगणात किंवा गॅलरीमध्ये ठेवलं, तर ह्या पक्ष्यांना सुद्धा तेवढंच पाणी जे आपल्याला बाहेर मिळत नाही, पटकन त्यांना पाणी पिऊ शकतोय आपण, त्यांना उपयोगी होऊ शकते. पण सध्या ना हे हीटचे प्रमाण एवढं का वाढले? आपण थोडा विचार केला तर बघा, हे पूर्वी एवढी उष्णता होती का? नव्हती. का नव्हती? तर वातावरणातले हे बदल आहेत ना, हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेले आहेत. वातावरणाची उष्णता एवढी भयंकर वाढली आहे, ह्याला आपणच कारणीभूत आहोत. आपण भरमसाठ मोठी झाडं तोडतोय आणि काँक्रीटचं जंगल उभं करतोय. डोंगर पोखरून त्याच्यावर इमारती उभं करतोय. समुद्रावरती पण आपण भर टाकतोय आणि कृत्रिम जमिनी करून आपल्याला इमारती उभा करतोय. आता आपण निसर्गाचा वर अन्याय केल्यावर निसर्ग आपल्यावर अन्याय करणारच ना. थोडाच तो गप्प बसणार आहे. म्हणून निसर्गाला सुद्धा त्रास देऊन चालणार नाही. त्या निसर्गाला आपण कसं हेल्प करू शकतोय तर प्रत्येक जण आपण एक झाड लावलं तर आणि त्याची 5 वर्ष पुढे संगोपन केलं, जपणूक केली, तर येणाऱ्या काळात हा ग्लोबल वॉर्मिंगचा म्हणजे जे उष्णता होते बाहेरच्या वातावरणात त्याचा परिणाम नक्कीच कमी होईल. आणि हे आपण पण आणूया आणि आपला जो पुढची पिढी आहे त्याला पण सांगूया की आपण एखादं झाड लावणं आणि त्याचं संगोपन करणं हे खूप गरजेचं आहे. आपण आपल्या आरोग्यावर काम करतोय, पण निसर्गाचं पण आरोग्य प्रॉपर राहणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा निसर्ग निरोगी राहील, त्याच वेळेला आपण सुद्धा आपलं शरीर निरोगी ठेवू शकतो. थँक्यू मॅम. चलो, तुमचा टॉपिक चालू आहे तोपर्यंत मला इथं मेसेज पडलाय, कोल्हापुरातली तापमान 40च्या वर, त्यामुळे रस्त्यावरील डांबर वितळले म्हणून कृषी ह्याचा मेसेज आला की बरोबर त्याच वेळे आलाय बघा. म्हणजे टेम्परेचरनं जर डांबर वितळत असेल तर बॉडीमध्ये काय हालत होत असेल. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण नेहाताईंसाठी. आजचा भारीपैकी ह्याच्यातनं नुसतं ना वनस्पतींकडे झाडाकडे बघितल्यानंतर सुद्धा डोळ्याला गारवा जाणवतोय. लावायला पाहिजेत ना, म्हणून शेताविषयी फॅमिली काहीतरी छान काम केलं की रोपांशिवाय दुसरं काहीच देत नाही. त्यामुळे आत इनडोअर प्लांट, आउटडोअर प्लांट व्हायला पाहिजेत, घालायला पाहिजे. आम्ही तरी राम खाकाळ म्हणून एक दूरदर्शनचे खूप मोठं व्यक्तिमत्व आणि ती व्यक्तिमत्व ना फक्त एवढंच सांगायचे की तांदूळ धुतलेलं पाणी राईस करताना तांदूळ धुतो ना आपण, ते तांदूळ धुतलेल्या पाण्यावर एक रोप एक मोठ्या वृक्षात रूपांतर होत आहे. एक रोपाचं एक मोठ्या वृक्षात रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे अशी संघटना केली होती त्यांनी. एक जर गल्ली असेल ना तर ते आम्हाला सांगायचे की तिथल्या मुलांना तुम्ही काय करा की एकत्र करा, त्या मुलांचं ग्रुप करा, त्यात 2 कोणतरी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडा आणि त्या मुलांना सांगायचं की रस्त्याकडेला एवढी झाड आहेत, त्याचं संगोपन त्यांच्या फॅमिलीनी करतायत का हे फक्त मॅनेजमेंट करा. आणि त्याच्यामुळं अशी लाईन मध्ये एवढी वनस्पती होती की जे किती ऑक्सिजन देत आहेत, किती जणांचं लाईफ चेंज होत आहे. आपलं कर्तृत्व, आपलं एकच जबाबदारी आहे की आपण आपल्याला एक रोप आपल्या दारात लावता येतं का हे बघायला पाहिजे. छान बिल्डिंग दिसावी म्हणून तो रोप कट करायचा प्रयत्न करत असतोय. मुळं जातील, अमुक होतील, कुठल्याच मूळ वाढत नाही ते रोप तुम्ही लावू शकता. पण आपल्यापाशी एक तरी का होईना आपण लावलेलं एक वृक्ष असायला पाहिजे. आज संकल्प करू, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण म्हणतो जगातच तापमान वाढायला लागले, मग मी काय करायला लागले? मला काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी. छोटासा प्रयत्न की जो ती खार करते ना तसं. इथे सांगायला लागले विदर्भामध्ये 44 ला गेलं. ओके, ही तापमान 44 आहेत आणि लग्न चालू आहेत, खरंच चालू आहेत. लग्न चालू असतील तरी पण स्वतःची प्रिकॉशन घ्या. आता ज्यात सांगितलं त्याच्यासाठीच आजचा टॉपिक होता. आपल्या पण 27 मध्ये एक लग्न आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला पण सगळी काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठीच तर टॉपिक दिला. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू परत एकदा नेहाताईंसाठी. उद्याला बोध